मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा केला। मात्र लोकसभा निवडणूक कोणी लढवावी हा निर्णय दिल्लीतल्या पार्लमेंटरी बोर्ड राज्यातले निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलंय। यादी केल्यावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होईल असं म्हणत त्यांनी रत्नागिरीमधून स्वतःच इच्छुक असल्याच्या चर्चेवर थेट बोलणं टाळलं। लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं। उमेदवारीबाबतचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली। तर या आधीच राज्यसभा उमेदवारीतून त्यांचा पत्ता कट झाला होता। तसंच महायुतीमध्ये वाद होऊ शकणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर त्यांनी भाजपचा दावा सांगितला। भाजप प्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत, आमच्यातलं कुणीही भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं। चर्चा होतच असते, ती होऊ द्या असे ते म्हणाले। पश्चिम अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। महाराष्ट्रातला एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जाते, त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं। जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिल्यानंतर जयंत पाटील समर्थकांनी मुंबईमध्ये पोस्टरबाजी करत भाजपला डिवचलं। मैं दिल में आता हूं, दिमाग में नहीं असं म्हणत जयंत पाटील समर्थकांनी भाजपला टोला लगावला। पक्षानं तिकीट दिल्यास चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवू असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। भाजप 405 ची घोषणा देत आहे आणि इतर पक्षातल्या नेत्यांची पळवापळवी करते। तुम्ही जर 10 वर्ष काम केलं तर पळवापळवीची गरज काय आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला। तसंच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षानं तिकीट दिल्यास मैदानात उतरेन अशी सावध प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। पक्षादेश आला तर सर्व शक्तीनिशी लढेन असं मत मुनगंटीवार यांनी दिले। ते चंद्रपूरमध्ये बोलत होते। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण ताजं असताना त्यांच्या भावाच्या ऑफिसची काहींनी तोडफोड केली। या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा हल्ला राजकीय वैमनस्यातून किंवा व्यावसायिक वादामधून झालाय का याचा तपास सुरू आहे। राहुल गांधींची न्याय यात्रा आज लखनौमध्ये आहे। कालिंदी पार्क मार्गावरून केकेसी चारबाग असा हा यात्रेचा प्रवास असेल। घंटाघर भागामध्ये राहुल गांधी जनसभा घेणार आहेत।